नमस्कार. सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच अचलपूर तालुक्यातील पत्रोड येथील नामांकित शिक्षण संस्था स्वरूप सिंह विद्यालय तथा अमरसिंह कनिष्ठ महाविद्यालय या येथील आज रविवार आहे आणि आज रविवार दिवशी गावातील जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी एक रविवार गावांच्या विकासासाठी हा त्यांनी ध्येय घेतलेला आणि गाडगे महाराजचा झाडू घेऊन प्रत्येक रविवारी आपल्या गावाची साफसफाई करतात आणि त्याच सौजन्य आज त्यांच्याच माध्यमातून आज एक रविवार गावासाठी या सौजन्याने आज श्री संत जयसिंग बाबा बहुउद्देशीय संस्था द्वारा रमय आर्ट अँड ऑल क्रिएटिव्ह क्लासेस पत्रोड द्वारा आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते। या चित्रकला स्पर्धेले तालुक्यातील अनेक विद्यार्थी इथे उपस्थित झालेले होते आणि आपण बघतो आपल्या कॅमेरामध्ये की किती विद्यार्थी आले आणि किती विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यांची चित्रकला स्पर्धा पार पडली आणि त्यांना नाश्त्याची सुद्धा इथे व्यवस्था केलेली होती आणि आपण यामध्ये जवळपास जे सरस्वती विद्यालय पत्रोडीचे प्रवेशाचा अंतिम दिनांक होता 26/3/2026 पर्यंत आज ती स्पर्धा पार पडलेली आहे आणि यामध्ये प्रथम पारितोषिक 5,000 रुपयाचं आहे आणि दुसरं पारितोषिक आहे 5,000 रुपयाचा आणि तिसरं सुद्धा 5,000चा आणि 3,000 3,000 आणि 3,000 असे 2,000 असे सुद्धा बक्षीस इथं ठेवलेले होते आणि आज या चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि तालुक्यातील अनेक विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेले सहभागी झालेले होते। आपण बघतो या कार्यक्रमामध्ये आता सध्या श्रीमती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे हे मुलांना मार्गदर्शन करीत आहे आणि आपण थेट त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहे आणि या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपण बघतो इथं स्वरूप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे या चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमात इथं उपस्थित झालेल्या आहेत। आता कार्यक्रमामध्ये आपण बघतो आहोत की जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी चित्रकला काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असे जवळपास तालुक्यातून शेकडो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणजे नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आपल्यासोबत थेट आता श्रीमती वासंतीताई मंगरुळे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सुद्धा इथं यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आपण नुकतेच त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, आज चित्रकला स्पर्धेला आज उपस्थित झालेले आहेत, काय सांगाल या संदर्भात? आपण मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना आणि आज इतका मोठा कार्यक्रम रविवार दिवस आहे आणि एक रविवार गावासाठी त्यांच्या सौजन्याने सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि तालुक्यातले अनेक विद्यार्थी इथे आलेले आहेत, काय सांगाल या संदर्भात? इथं आले आपण एक रविवार गावासाठी यांच्या अथक परिश्रमानं हा चित्रकला स्पर्धा इथे आयोजित झाली। तालुकास्तरीय या तालुकास्तरीय चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये 350च्या वर विद्यार्थी इथे हजर झाले। या विद्यार्थ्यांमध्ये यांचा सुप्त गुणांचा विकास व्हावा, यांना काहीतरी कला गुणांची यांच्या अंगामध्ये वाव यावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं, एक चांगलं पारितोषिक घेऊन त्यांनी इथून जावं आणि भविष्यामध्ये ही कला त्यांच्या अंगी यावी, यासाठी हा चित्रकला स्पर्धेचा एक उपक्रम एक रविवार गावासाठी या परिवाराने इथे आयोजित केला पत्रोडच्या आणि सरस्वती विद्यालयाच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केला। त्याकरता या विद्यार्थ्यांना त्यांनी नाश्त्याची व्यवस्था दिली, फ्रुटी केळी यासारखे चांगले वस्तू त्यांना खायला दिल्यात आणि गार पाण्याची व्यवस्था ठेवली। या सगळ्या सुविधा या विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी हा कार्यक्रम इथे चांगला सक्सेस पूर्ण त्यांनी इथे प्रयत्न केला करायचा आणि तो प्रयत्न त्यांचा सफल सुद्धा झाला। यासाठी विशेष योगदान आमचे इथले अन्सारभाई, तसेच गुड्डू खान, रामा गोरले, ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांचं अमूल्य असं सहकार्य, आर्थिक सहकार्य या चित्रकला स्पर्धेला लाभलेलं आहे। या असेच सगळ्यांच्या हाताने ही चित्रकला स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने इथे आयोजित झाली। आपण बघता की एक रविवार गावासाठी आणि सुंदर संकल्पना आहे, जे गाडगे महाराजचा वसा घेऊन आपल्या हाती झाडू घेतला आणि प्रत्येक गाव एक रविवार दिवशी संपूर्ण गावातली साफसफाई करतात आणि तसंच त्याच सोबत जयसिंग महाराज बहुउद्देशीय संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण बघतो की हिंदू मुस्लिम भाईचारा या पत्रोमध्ये पाहायला मिळतो आणि आपल्यासोबत ज्या चित्रकला स्पर्धेमध्ये मुस्लिम समाजाची लोक इथे जुळलेले आहेत त्यांनी सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे। आपल्यासोबत अन्सार भाई आहे, काय सांगाल या संदर्भात? सबसे पहले तो मैं इन लोगों का धन्यवाद देता हूँ जिन्होंने ये आयोजन रखा, खास तौर से मेरे मित्र श्री रितेश बोहर भट्ट, विजू भाऊ ढोक और श्रीकांत जी मेसरे, नीलेश भाऊ धोपे, इसी तरह सभी मेरे साथी जो
इस कार्यक्रम को अच्छा बनाने के लिए जो इन्होंने मेहनत की, इन्होंने अपना सहयोग दिया, इसके लिए मैं सबसे पहले इनका धन्यवाद देता हूँ। और आगे उम्मीद करता हूँ कि ये लोग ऐसे ही गाँव का नाम रोशन करते रहे, ऐसे ही गाँव को आगे बढ़ाते रहे, ताकि जो है हमारे देश को आगे बढ़ने में जो हमारा हिस्सा होना चाहिए वो पूरा लगे। और इसी के साथ-साथ जो बच्चे यहाँ पर आए, इनके माँ-बाप, इनके जो टीचर लोग हैं, इन्होंने इनको ला कर के छोड़ा, इनको भी धन्यवाद देता हूँ। क्योंकि जब तक के कोई प्रोग्राम, कोई कॉम्पिटिशन कामयाब नहीं हो सकता, जब तक कि उसके अंदर पार्टिसिपेंट ना हो, जब तक कि उनके उसके अंदर लोग सहभागी ना हो। ये लोग आए, इन्होंने अपना सहयोग दिया, इसके लिए मैं इनका भी धन्यवाद देता हूँ। और भविष्य में हमारे बच्चे ऐसे ही कॉम्पिटिशन में जो है आगे बढ़ते रहे, अपने जीवन को जो है अमूल्य बनाए, देश की जो है तरक्की में हाथ बटाए, ऐसी इनसे उम्मीद करता हूँ। इसी के साथ जो आयोजक है, इन तमाम का शुक्रिया अदा करता हूँ और आगे इनके लिए जो है शुभकामनाएँ पेश करता हूँ। इसी तरह अपने 2 शब्द बंद करता हूँ। जय हिंद, जय भारत। जयसिंग महाराज बौद्धिक संस्थेचे आपल्यासोबत रितेश अरबटाक यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल इतका सुंदर कार्यक्रम केला? आम्ही हे आमचं दुसरं वर्ष आहे संस्थेमार्फत आणि दरवर्षीच असा हा कार्यक्रम चालू राहत जाईल. येत्या सप्टेंबरमध्ये हे आश्वासन देतो की येत्या सप्टेंबरमध्ये अजून चित्रकला स्पर्धा आहे, पण ते जिल्हा लेव्हलची आहे. ते सॉल्ड आउटची आहे आणि असाच उपक्रम आम्ही पतोडच्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेसाठी घेत राहू हेच आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत चित्रकला स्पर्धेला आज तालुका चित्रकला स्पर्धा पार पडलेली आहे. येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मांगरोळे आणि त्यांची मुलगी श्री मोनाताई किराड ह्या इथं कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी या कार्यक्रमासंदर्भात बातचीत करणार आहे. मोनाताई, आज तुम्ही पुण्यावरून इथं आलेले आहे आणि तुमचा योगायोग या चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आपण बघतो लहान लहान मुलं आपल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इथं सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. तुम्ही सुद्धा इथं आले, काय सांगाल या संदर्भात? आपण इथं आले आणि तुम्हाला काय वाटते? हे आले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा. आणि इथं सगळं बघून मला इतका आनंद झालाय की असेच उपक्रम तुम्ही करत राहा आणि अशाच मुलांना, मुलींना आणि प्रत्येक गावाला एकत्रित करून आपला नवीन उपक्रम तुम्ही जोडत राहा. आज तुमच्या शाळेमध्ये तुम्ही इथं आलेल्या आहे, लग्न झाले तेव्हापासून कदाचित मला असं वाटत नाही की तुम्ही इथं आले होते आणि आज तुम्ही या प्रांगणामध्ये आणि तुमची संस्था या प्रांगणामध्ये आलेल्या आहेत. विद्यार्थी रविवार दिवस असून इथे स्पर्धा देते. इतका आनंद झाला. माझ्या आईने मला सकाळी सांगितलं की आपल्याला शाळेत जायचंय, आज चित्रकला स्पर्धाचा तिथे उपक्रम ठेवलाय. तर मला इतका आनंद झाला. मी पटपट माझं आवरलं आणि मी कधी जाते आणि कधी सगळं बघते हे मला बघून खूप आनंद झाला. हे होते आपल्यासोबत मोनाताई आणि या ठिकाणी इथं येऊन आता लग्न झालं तेव्हापासून आता नुकतेच प्रथमच या कार्यक्रमाला इथं उपस्थित झाल्या आणि त्यांची संस्था आहे आणि इथे येऊन सुद्धा एक परिसर पाहून आणि इथे विद्यार्थी पाहून हे भावुक झालेले आहेत. आपण आता थेट जे इथे कार्यक्रमात जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार, जाणून घेऊ आपण आढावा. गावासाठी या टीम मध्ये पतोडीतील 2 ऍडव्होकेट सुद्धा जुळलेले आहेत आणि आता आपण बघतो आहोत की त्यांच्यापाशी सोडवलेले पेपर आहेत, ते पेपर व्यवस्थित लावून राहिले आणि पुढे त्यांच्या गुणांकन करणार आहे आणि जो निवडून म्हणजे ज्याला पुरस्कार मिळणार आहे, ज्याचा बक्षीस मिळणार आहे, त्या सर्वांचे बक्षीस आणि त्याची निवड झाल्यावर त्यांना पारितोषिक मिळणार आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट निलेश धोपे आहेत. काय सांगाल या संदर्भात? आज एक रविवार गावासाठी या मोहिमेच्या आधारे अनुषंगाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास गावातील आणि गावाच्या आजूबाजूच्या खेड्यातील 10 ते 12 खेड्यातील आणि अंजनगाव सारख्या शहरातील काही विद्यार्थी इथं चित्रकला स्पर्धाच्या आयोजनानिमित्त चित्रकलेच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. 400 विद्यार्थ्यांनी इथं परीक्षा दिलेली आहे. खरोखर असा स्तुत्य असा उपक्रम या टीमने इथं आयोजित केला होता आणि तो शांततेच्या मार्गाने इथं पार पडलेला आहे. 5 तारखेला याचं बक्षीस वितरण आहे. त्यापूर्वी आपल्या टीमचे काही ते परीक्षक आहेत, ते परीक्षण करतील आणि 5 तारखेपर्यंत रिझल्ट घोषित करतील. मी या टीमचा एक म्हणजे पडद्यामागचा एक कलाकार आहे. तो बरेचदा माझी त्यांना काही प्रत्यक्ष मदत होत नाही, पण अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि मला असं वाटतं की या टीमचं हे एक स्तुत्य उपक्रम आहे. गावातील लोकांना आणि त्यातल्या त्यात तरुण आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल माहिती होणे, स्वच्छतेबद्दल त्यांचं काय मन आहे, काय मत आहे, स्वच्छतेबद्दल त्यांचे काय विचार आहेत, त्यांचे काय स्वप्न आहेत, हा एक म्हणजे संदेश देणारा ही परीक्षा इथं झालेली आहे. तर याचा रिझल्ट 5 तारखेला होईल. आपल्या गावातील इथं लोक जुडलेत, लोकांनी सहभाग दिला, लोकांनी आपलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा कशा पद्धतीने आणि कोण्या विषयावर घेतलेली आहे चित्रकला? एक रविवार गावासाठी ही टीम
दर रविवारी स्वच्छता राबवते. गावातील एखादा भाग घेऊन ठरवून तिथं स्वच्छताचं काम करते आणि स्वच्छताच्या विषयावरच ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या माध्यमातून स्वच्छताचा संदेशही व्हावा आणि चित्रकलेतून एक कला दिसावी विद्यार्थ्याची आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं. तर यासाठी ही स्पर्धा होती आणि याच्या माध्यमातून काही स्पर्धकांना जे विजयी होतील त्यांना रोख पारितोषिक आहे आणि प्रमाणपत्र, जो सहभागी स्पर्धक आहे त्याला प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपल्यासोबत आशिष ढवळे आहेत, या मोहिमेमध्ये ते हमेशा सहभागी राहतात आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल आशिष भाऊ या संदर्भात? सर्वप्रथम तर जे मुलं इथं सहभागी झाले आहेत याचं मी कौतुक करतो. मी आपल्याला एक ड्रॉइंग दाखवतोय, अशा भरपूर आहेत. आणि तुम्ही पहा की कमी वयातले मुलं, हे 4 ते 7चा वर्ग दाखवतोय मी, आणि तुम्ही पहा की किती छान त्यांनी सुंदर चित्र काढलेले आहेत. त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचे विचार त्यांनी जे मांडले आहेत, तर खरोखर ते कौतुकास्पद आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जे आज काम केलंय, म्हणजे ही जी स्पर्धा आयोजित केली, याची आम्हाला भरपूर म्हणजे मनापासून पावती मिळाली आहे. पालक वर्ग इथे आलेला आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. पालकांनी, जे गावातली सगळी म्हणजे जी मंडळी आहे त्यांनी इथे येऊन आम्हाला भेटी दिल्या. त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आमची जी टीम आहे या सर्वांचे कौतुक करतो. आणि मी असं म्हणतो की असे प्रोग्राम आम्ही पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. आणि असं वाटतं की आता याच्यात आणि पुढे काय करायचं आणि याबद्दल आम्ही आणखीन काही विचार करून अजून आपल्यासोबत एक नवीन संकल्पना घेऊन येऊच. त्यासाठी आम्हाला म्हणजे सर्वांचे जे सहकार्य लागेल ही आपल्याकडून फक्त अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण नुकतेच सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आणि एक रविवार गावासाठी यांची चांगली संकल्पना आणि या संकल्पनेतूनच त्याच्यावर आधारित त्यांनी एक चित्रकला स्पर्धेचा एक हे ठेवलेला आहे आणि चित्रकला स्पर्धा आयोजन केलेली होती. तालुक्यातील अंजनगाव, परतवाडा आणि आजूबाजू खेड्यातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इथं सहभागी झालेले होते आणि सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. आणि त्यांच्या आता सुद्धा चालूच आहे, परंतु त्यांचे सर्व संकलन करून त्यांच्यानंतर त्यांच्यावर विचार विमर्श करून त्यांना गुणांकन केला जाईल आणि त्या गुणांकनानुसार त्यांना पुरस्कार देण्यात येईल. आणि ह्या 2-3 दिवसात त्यांचा कार्यक्रमाचा पूर्ण जो पुरस्काराचं वितरण मोठ्या प्रमाणात इथं करणार आहेत. आणि एक रविवार गावासाठी आणि जयसिंग महाराज बहुउद्देशीय संस्था द्वारा हे आयोजित केलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आज तालुकास्तरीय झालेलं आहे. आणि पुढे भविष्यामध्ये जिल्हा स्तरावरची निबंध स्पर्धा घेण्याचे धाडस सुद्धा त्यांनी दाखवलेले आहे. सारा समाज आणि निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.